छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये गेल्या 13 दिवसापासून मराठा क्रांती मोर्चाचे अभ्यासक राजेंद्र दाते पाटील हे विभागीय आयुक्त कार्यालयासमोर आंदोलन करत आहेत। आज त्यांच्या भेटीसाठी रमेश पाटील आंदोलनस्थळी दाखल झाले, मात्र रमेश पाटील यांना पाहताच राजेंद्र दाते पाटील आक्रमक झाल्याचं बघायला मिळालं। त्यानंतर आंदोलनस्थळी काही काळ गोंधळाचं वातावरण निर्माण झालं। अखेर पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणली। छत्रपती संभाजीनगरच्या विभागीय आयुक्त कार्यालयासमोर गेल्या 13 दिवसापासून मराठा क्रांती मोर्चाचे अभ्यासक राजेंद्र दाते पाटील यांचं आंदोलन सुरू आहे। आज रमेश पाटील हे राजेंद्र दाते पाटील यांच्यासोबत चर्चा करण्यासाठी आंदोलनस्थळी दाखल झाले होते, मात्र रमेश पाटील यांना पाहताच उपोषणकर्ते राजेंद्र दाते पाटील चांगलेच आक्रमक झाल्याचं बघायला मिळालं। यानंतर आंदोलनकर्त्यांनी रमेश पाटील यांना आंदोलनस्थळावरून बाहेर जाण्यास सांगितलं। काही वेळातच त्यांची आंदोलनस्थळावरून हकलपट्टी देखील करण्यात आली। या प्रकरणामुळे आंदोलन स्थळ काही काळ या ठिकाणी चांगलाच गोंधळ उडाला। यावेळी परिस्थिती लक्षात घेता पोलीस प्रशासनानं दोन्ही बाजूची दखल घेत परिस्थिती हाताळली। त्यानंतर रमेश पाटील हे आंदोलनस्थळावरून निघून गेल्यानंतर वातावरण पुन्हा शांत झालं आणि परिस्थिती पूर्वपदावर आली। मात्र रमेश पाटील यांना आंदोलन स्थळावरून नेमक्या कोणत्या कारणामुळे हटवण्यात आलं याबाबत अद्याप स्पष्ट माहिती समोर आलेली नाही। या घटनेमुळे मराठा आंदोलनास्थळी काही काळ निर्माण झालेल्या तणावाची चर्चा शहरभर सुरू झाली आहे।